काय झालं तुला? काय झालं सांग मला. का रडते तू? मला सांगितली, पण एकदा आपल्या लोकांना कळू दे की का रडते सांग. म्हणजे मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी लोकांसमोर देतो. काय झालं? माझ्या नजरेने आलं 2 लग्न करणारे फक्त आलं म्हणून मी बोलली. माझं काय चुकलं? काहीच नाही चुकलं तुझं. स्वामी समर्थ महाराज एवढ्या गोष्टीला कधी टेन्शन घेत नाही. विचार करू नको लय तू. अंजलीच्या रडण्याचं कारण काय मित्रांनो, की मला सकाळपासून एक 5-6 फोन आले आणि येत असं बरोबर का, पण अचानक आज काय झालं की अशा ताई लोकांचे किंवा अशा म्हणजे लोकांचे फोन आले की मला ज्यांचा नवरा त्यांना सोडलेला आहे किंवा ज्यांची बायको त्यांना सोडली आहे आणि ते खूप टेन्शनमध्ये आहेत सध्या आणि ते दुसरं लग्न करूनही टेन्शनमध्ये आहेत. मग ते मला फोन केले की दादा आम्ही स्वामी भक्त असून आमच्यासोबत पण असं होतं आहे, मग स्वामी भक्ती करावं का नको, आम्ही का स्वामी भक्ती केल्यामुळे आम्हाला असं होतं आहे. तर ती अंजीने सगळं ऐकलं आणि अंजीच्या डोक्यामध्ये ते घर केलं आणि अंजीला पण असं वाटलं की मी स्वामी समर्थांचं जप करते म्हणून माझ्यासोबत असं होत आहे. मग ते मित्र समजावून सांगतो कसं ते एकदा बघून घ्या प्लीज. तुम्ही गैरसमज दूर करून घ्या. असं कधी नसतं. स्वामी समर्थ कधी कोणाचं वाईट करत नाहीत. झालं काय मित्रांनो, मी बसलो होतो आणि मला फोन आले एका मुलींचे की त्याचा तुम्ही स्वामी भक्त आहे आणि मी पण खूप मोठी स्वामी भक्त आहे. तरीसुद्धा माझं म्हणजे सकाळपासून कमी काही 6-5 फोन आले मला, आहे ना, 6-5 फोन आले ना. त्यांनी म्हणले की दादा आमचं म्हणजे पहिलं लग्न तुटलं आहे आणि दुसरं आम्ही लग्न केलं आहे आणि ते पण आम्हाला त्रास देतो आहे आणि आम्ही स्वामी भक्त असून आमच्यासोबत का असं होतं आहे. ही काय बोलली अचानक, सगळ्या स्वामी भक्तासोबत असंच होतंय म्हणली ती. म्हणजे असं मला बोलली, फक्त मला म्हणली की अहो सगळ्या स्वामी मी बघितले हो म्हणाली की जे कोण स्वामी समर्थांचं खरं खरं भक्त असते ना की त्याच्यासोबत असं होतंच म्हणली. आणि नाही स्वामी समर्थांचे भक्त, मला फक्त तुम्हीच माझे देव आहे. पहिला शेवट तुम्हीच आहे. बरं मी तुझा बाकी कोणी नाही. स्वामी समर्थ अजून दे ना, कोणी पण अजून दे. मीच तुझा स्वामी बस. हा. बरं थांब, एवढा विचार करू नको. थांब मी आता सांगतो काय मित्रांनो. तिचं म्हणणं आहे की जर मी पण स्वामी समर्थाचे भक्त झाले तर माझं पण दुसरं लग्न होईल आणि म्हणजे तुम्हाला काय तर होईल. बरोबर का? हेच आहे ना म्हणत तुझं टेन्शन आणि त्यामुळे थरथर कापाली का नाही तू, आहे ना? हां आता घाबरू नको, शांत बस जरा, थांब. हां बस सांगतो तुला काय असं तुला सांगतो नेमकं काय तुला सांगतो स्वामी समर्थांचं. मित्रांनो जर स्वामीच्या भक्ताचं जर एकासोबत कुठलं नातं जुळालं असेल आणि ते वाईट व्यक्ती असेल तर स्वामी त्यासोबत त्याचं नातं टिकू देत नाही शेवटपर्यंत. तर स्वामी त्याला असाच गोष्ट आहे, जर त्याच्यासोबत काहीतरी पुढं चालून त्या व्यक्तीचं वाईट होणार असेल तर स्वामी महाराज काय करतात माहिती काय, त्या व्यक्तीपासून त्याला लांब करतात. त्याच्यामुळे त्याला भले लग्न असू दे किंवा काही असू दे त्यापासून लांब करतात ते. कारण माझ्या भक्ताचं त्यात वाईट आहे, हरकत नाही, मी दुसरं काहीतरी बघेन त्यासोबत. स्वामी समर्थ म्हणतात ना, न सोडती तया ज्या स्वामी घेई हाती. स्वामी समर्थ कुठल्याही वळणावर त्याला सोडत नाही, भले तुमचे मग ते लग्न तुटून होऊ दे किंवा तुमचा नवरा मरू दे, काही होऊ दे. आणि दुसरी गोष्ट काय, तुझा नवरा तुझ्यासोबत चांगला आहे, प्रामाणिक आहे, बरोबर आहे ना? मग तू का घाबरतेस? हां पण कोणत्या देवाला मानणार नाही आपण. माझं फक्त देव तुम्हीच आहे, बाकी कोणी नाही. तर देव काळजीनं मला काय बरं पडत. ठीक आहे मला रडू आलं का बस. जसं काय नसतंय बघा मित्रांनो. हां मान्य आहे तुझा देव वगैरे सगळं मीच. आणि शेवट माझा देव तर माझी आई स्वामी समर्थ आहे आणि माझे आईवडील आहेत, बरोबर. आणि तू माझं काय आहे, एक जीवनाचा आधार आहे, बरोबर. मग आपण देवाला मानणं आपलं भाग आहे. तू मान ना मान, तुला कोणी फोर्स केलंय का की तू स्वामी समर्थांना मान म्हणून? मी तुला म्हणलो कधी स्वामी समर्थांचं दररोज जप करायची, पण बोलली म्हणून असं का करायचं? अंजिलला वाटत आहे की ती स्वामी समर्थांचं जप चालू केल्यामुळं तिचं वाटोळं होत आहे, पण तिला हे समजे ना की लहानपणीपासून तिच्या डोक्यामध्ये गाठ होती. ती स्वामी समर्थाचं जप चालू केल्यामुळं ती ॲक्सिडेंट होऊन तुझं ते समोर आलं. असो पुढं बघा अजून. तिला असं वाटतं की मला स्वामी समर्थांनी माझं असं केलं. अजिबात नाही, डोक्यातलं गैरसमज काढून टाक. स्वामी समर्थ महाराज असं कधीच करत नसतं. किंवा कुठलाही देव असो मित्रांनो, कधी कुठल्या त्याच्या भक्ताचं किंवा त्याच्या कुळाचं कधीही सत्यानाश करत नसतो. एक लक्षात ठेव हे. हां तुला झालंय काय मित्रांनो, सलाईन लावलं, ते सलाईन लावल्यामुळे झालं का बघा. सलाईन लावलं होतं हे बघा, सलाईन लावलं होतं, सुजलंय जरा, हात सुजलाय. मग ते त्याचं एक म्हणून आपण त्याला एक बॅक्टेरिया वाढतात आणि बॉडीमध्ये त्याचं एक म्हणतो आपण वात म्हणतो आपण, त्याची वात येते, त्याचं इन्फेक्शन होतं आणि थोडंसं ताप येतो आपल्याला. ताप तर नाही आला, थंडी वाजते. तिला वाटतं की स्वामी समर्थांनी असं केलं, असं कधी नसतं वाटत. हां जर स्वामी समर्थांनी असा विचार केला तर मग तुझं माझं लग्न जुळू दिलं नसतं ना स्वामी समर्थांनी, बरोबर ना? मी बोलली तिथं वाट बोलले का, मला जे वाटलं ते बोलली मी. अंजलीने काय बोललं होतं की स्वामी समर्थ महाराज मला तुम्ही का वाचवलं? मला मरू द्यायचं होतं ना, आणि मला आता वाचवलंय कशाला तुम्ही? माझ्या नवऱ्याचं सगळं जीवन वाटोळं व्हायला आहे माझ्या एकटीमुळं, कारण मी अपंग झाले, आदू झाले. त्यांनी दुसरं लग्न करतील, सुखी राहतील, असे डोक्यामध्ये यायला आहे. मग ती असं स्वामी समर्थांना बोलली होती. मग तिला त्याचं आता दुःख वाटतंय.
अगं तू बोलली स्वामी अरे तसं नसतेच कधी. अगं स्वामी समर्थन नाही ते लोक शिव्या घालतात, मग स्वामी समर्थन वाटोळ करतात का कधी? मग तू शिवी पण नाही घातली, फक्त ही म्हणली काय की आता सकाळपासून भरपूर फोन आले की दादा आम्ही असं सोडलंय किंवा माझा नवरा मेलाय आणि मी पण स्वामी समर्थी भक्ती करते, माझ्यासोबत असं का झालं? मी म्हणलं सांगितलं त्यांना असं नसतं काय नसतं, काहीतरी पुढं वाईट होणार असतं म्हणून ते सगळं आता ते घडून गेलेलं असतं म्हणलं. हे सांगितलं, बाकी काय सांगितलं मी. हिला वाटलं की मी पण मरतो की काय, हिने स्वामी समर्थ जप केलं. नाही. तसं काय नाही हां? हा? तसं काही नसतं हां. रडायचं नाही, ती तीच घाबरते, बाकीचे विषय काय नाही. आणि मी व्हिडिओ काढण्याचं माध्यम काय की मला वाटलं काढू वाटा व्हिडिओ आणि तुम्हाला सांगा वाटलं की अंजली रडते आणि त्याचा प्रश्न उत्तर तुमच्यासमोर द्यावं म्हणून मी तुमच्यासमोर प्रश्न उत्तर दिलं. कारण एक स्वामी भक्ताचं कर्तव्य आहे की स्वामी समर्थाबद्दल जो कोणी गैरसमज निर्माण मनामध्ये होतं त्याचं दूर करणं हे एका स्वामी भक्ताचं कर्तव्य आहे आणि मी ते समजतो स्वतःला. असं कधीच नसतं की स्वामी समर्थ महाराज तुमचं वाटोळं करेल. ओके ठीक आहे, तू आता स्वामी श्री स्वामी समर्थ म्हण, श्री स्वामी मोठ्यानं म्हण, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, मोठ्यानं बोल, नीट म्हण. जय जय स्वामी समर्थ, अजून एकदा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपला विषय. ओके, लोकांना माध्यमात समजणं गरजेचं आहे की आता हे अंजलीच्या मनामध्ये प्रश्न होता, काही लोकांच्या मनात वाटलं असेल की आम्ही स्वामींची भक्ती करूनही आमच्यासोबत वाटोळं होत आहे. गैरसमज आहे तुमचा. उद्या चालून खूप मोठं काहीतरी वाटोळं होणार असतंय म्हणून स्वामी समर्थ महाराज आताच त्या व्यक्तीपासून तुम्हाला लांब करतात किंवा काहीतरी वेगळं करतात तुमच्या जीवनासोबत. ते तुम्हाला वाईट केलं असं वाटतंय, नंतर ना हळूहळू सगळं उत्तर भेटायला चालू होतं प्रत्येक प्रश्नाचे की तुमचं सगळं चांगलं होणार म्हणून. त्यामुळं एक लक्षात ठेवा, स्वामी नाम कधी घेणं चुकू नका. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल किंवा कुठल्याही देवाचं नाव असेल तुम्ही ते नाम जप करा, कुठलाही तुम्हाला अडचण येणार नाही. ओके, मी रोज जप करते मग तू स्वामी समर्थांचं. म्हणलं मी कधी करतो मला मानते स्वामी समर्थांना नाही मानत आहे. मान्य आहे की मला, पण त्याला केवढं विचार करायची गोष्ट आहे, एवढं विचार करायची गरज आपल्याला नाही. अजून आपल्याला लय मोठं जिंदगी आहे, मोठं अजून शेवटचा कड काढायचा आहे आपल्याला. हे असल्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष देत राहिलं तर आपलं जीवन जगणार पण नाही, आपण अटॅक येऊन मरेल आपण लोक. खरं कुठं आहे, विचार करायचा नाही कधी. जीवन खूप मोठं आहे मित्रांनो. हे अशा 5 गोष्टी विचार करायच्या नसतात. संसार आहे, काही गोष्टी होत राहतात, चालत राहतात. आता ते काही त्या ताई लोकांचे नवरे मेले पण काही लोकांच्या ताईने नवरे सोडले म्हण. जो उद्या चालून काहीतरी अजून मोठं होण्यापेक्षा आताच स्वामी समर्थांनी त्यापासून लांब केलं आहे, चांगलं झालं ना. वाईट लोकांनी त्यापासून लांब केलं, अजून काय पाहिजे तुम्हाला, हो ना. एवढं लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. आणि थोडंसं मी आता अंजली समोर असेल तर फोन उचलणार नाही, त्यामुळे मला माफ करा. कारण मी जरा डोक्यावर परिणाम पडतो तुझ्या लगेच असं विचार करते, मला माहीत नव्हतं जरा हां. आणि तसं काय नसतं बघा. ओके, विचार करायचा लई. तुम्हाला जेवण करत नाही म्हणून मला काय वाटते. काय तुम्ही जेवण करत नाही. आता मला जर रडू आलं खरं. आता ही म्हणते की मी जेवण करत नाही म्हणून तिला काय म्हणजे तो टेन्शन घेते. मित्रांनो जेवण काय आता अडचण काय बघा. आम्ही आलो ह्याच्यामध्ये कुठं बेंगलोरमध्ये. एक तर हिच्या नावचं इथं सगळं मेस वगैरे भेटतं अंजलीच्या नावानं. आणि कसं आहे मला पैसे वाचवणं सध्या गरजेचं आहे. पैसे मी जास्त उडवू शकत नाही. आता जे वडिलाची चेन होती मी ती मोडून टाकली, गळ्यामध्ये मध्ये दिसत पण असेल तुम्हाला ती, मी ती मोडली आहे आणि अंजलीच्या उपचारासाठी सध्या वापरतो मी ती. तर मला असं वाटतं की माझ्या खाण्यापेक्षा पैसा कुठं तर अंजलीला कामाला आहे म्हणून मी काही खात नाही स्वतःसाठी. हरकत नाही, माणूस लगेच मरत नाही लगेच थोडं 2 घोसं कमी खाल्ल्याने. पैसे नसते, पैसा असं देणं असते, ते आपण खायचं. मित्रांनो थोडंसं पैसे वाचवणं पण गरजेचं आहे काही अडचणीच्या काळामध्ये. हां काय होत नसते, काय नाही, काय तेच काय होत नाही ते सांगतो, काही होत नसतं. जेवण करायचं, जेवण नाही करत तर आजारी पडते. बरं ठीक आहे, उद्यापासून टायमावर जेवण करतो मी. हां हां, अजून लोकांना काय सांगणार आहे तू? लोकांना सांग ना काहीतरी छान, काहीतरी सांग त्यांना. अजून काही काही बोल, काही बोल, छान छान. मित्रांनो कसं दिसतं आपलं वानर, आपलं माकड छान दिसतं ना. हां बोल, काय बोलते सांग, छान काही सांग लोकांना. असं काही मला तुम्ही खूप आवडता, काही मन मला तुम्ही सगळे खूप आवडता. पण थोड़ा सा इमोशन हो गई है, बोल रही कि मतलब आप खाना नहीं खा रहे, कुछ नहीं कर रहे, मेरी वजह से आपको तकलीफ हो रही है यहाँ पे, तो हम अभी निकलते हैं घर पे, चलो. इसको लग रहा है कि इमोशन हो गई है, इसको लग रहा है कि मतलब थोड़ा सा ये रो रही है, बाकी कुछ नहीं.
ओके इसको कुछ नहीं हुआ है, ये रो रही है, बोल रही है आप खाना नहीं खा रहे खुद, आप सब मेरा कर रहे हो, खुद पे ध्यान नहीं दे रहे हो, अगर आपको कुछ हुआ तो मैं क्या करूँ, ऐसा बोल रही है, बाकी कुछ नाही. मित्रांनो, अंजलीचं रडणं साहजिक होतं आणि ती थोडंसं जरा बालिशपणा असल्यामुळं तिला समजावून सांगणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी तिला एवढं समजावून सांगितलं की स्वामी समर्थ महाराज कधी कोणाचं वाईट करत नाहीत. मित्रांनो, साहजिक आहे एखाद्या स्वामी समर्थाच्या भक्ताला असं वाटणं की असंच का माझ्यासोबत होतं, मी स्वामींची एवढी भक्ती करून सुद्धा माझा नवरा मला सोडून जातो, माझी बायको मला सोडून जाते, जवळजवळची व्यक्ती सोडून जातात. अरे मित्रांनो, हे साहजिक सहज गोष्ट आहे. जो व्यक्ती तुम्हाला आत्ता सोडून जाऊ शकतो, तुमच्या अडचणीच्या काळामध्ये का सोडून जाणार नाही? हां, त्यामुळे स्वामी समर्थ महाराज त्याला आता तुमच्यापासून लांब करतात आणि तुम्हीही ते मान्य केलं पाहिजे आणि जीवन जगायला चालू करायचं. मित्रांनो, कधी मरेल सांगता येत नाही. उद्याचा दिवस आपला शेवट असू शकतो किंवा आताचं माझं बोलल्यानंतर माझाही शेवट असू शकतो. विचार करायचा नाही, स्वामी समर्थाचं नाव घ्यायचं, चांगलं राहायचं, विचार करायचं आणि आपलं आपलं काम करत राहायचं. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ.